नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा. तर आपण आता किचनमध्ये असो. दिव्या काहीतरी बनवतात. दिव्या काय करतं? चिकन बनवता दिव्या. आणि पाणी किती टापत ठेवलं ह्या का पण वर खडे मसाले खडे मसाले. ग्रेव्ही करतो काय? नाही, चिकन बनवता आमटी. दिव्या आमटी बनवतात चिकनची. आणि आई बाहेर काढते करता खोबरा किसता. आई विचारा काय करता. आई खोबरा किसता. आई काय करता आज? 7 कप्प्याचे घावणे करूया. 7 कपाचे म्हणजे घावणे चिकन आणि गूळ चुनाचे घावणे. हा, 7 असं कप्प्याचे सांगा. नाही करूचे, ते मग खूप मोठे जातात. आपण 2-3च करूया. आधी खोबरा किसून घेऊया. खुबे पण करूचे होत आपल्या. खुबे पण असत. शिरो बसला शिरो. शिरो चिऱ्यात जाऊन बाबा सुवायला होतं. झोप येतात काय. गोड घावणे मग आई गोड घावणे बनवतेली या. त्याची रेसिपी दाखवते तुमका. दिव्या चिकन बनवून घेता. पटकन बनवा, भूक लागली. दिव्या चिकन करता. आता बघूया आईची रेसिपी दाखवते तुमका. आता आम्ही करतो गोड घावणे. त्याच्यावर खोबरा टाकलंय आणि गूळ टाकूया. खोबरं आणि गुळ किसून घेतलं ना. एलची पण त्याच्यात टाकलेली आहे. आणि वेलची पण टाकलेली आहे आतमध्ये. किती वेळ करूया? ह्या आता विरघळून घेऊ खायला परतून. गूळ विरघळा खाय त्याच्यात. चून करून घेऊया. मग कसा करतो गुळ चून ना. गुळ चूनच म्हणतात ना. होय. तर आता आम्ही गूळ चून करून घेऊया. पीठ पण दाखवतो मग. हा पीठ पीठ तर आपलं तयारच आहे. आपण जा विक्री करतो घावण्याचं पीठ तरता. आणि आपण आता त्याच्या मनात घावण्याचं सोप्या पडतं एकदम. पीठ घरातच असतात. कधी पण घावणे करा. आपला गुळ चून तर रेडी झाला. आणि बाकीचं जेवण पण दाखवते. याच्यात खुबे असत. आणि हा चिकन. ह्या आपला भिडा, ह्याच्यावरती मी घावणे काढते. बरेच वेळा जेव्हा घावण्याचं पीठ देतो त्या बरेच जण विचारतात काय भिडाच्याच तव्यावरती भिड्यावरती घावणे येतात काय. तर तसं नाही, आपण या निर्लेक्ष तव्यावरती पण काढू शकतो. आणि हे बघा, ह्या आपला पीठ असा. आता ह्या कसा होता, लावून आणल्यानंतर आम्ही एक दिवस जरा आता थंड होऊ देतो आणि मग सगळंच पॅकिंग करून टाकतो. कारण कसं आता ओपन राहिलं तर पीठ खराब होता. नाहीतर कसं होता पिशव्यातला दाखवला तर तसं नाही, पॅकिंग करून ठेवतो सगळा. जेवण करताना आम्ही आमचाच मालवणी मसाला वापरतो. तर तुमका पण ऑर्डर करतो असतं तर स्क्रीनवर नंबर देतोय. तुम्ही ऑर्डर करून बघा. आणि आता मिरची वाढायचे रेट वाढतात तर मसाल्याचं पण रेट पण वाढत तुला. तर कोणा हवं असलं त्याने आधीच बुक करा. सध्याच्याच रेटात मिळत. मग आता पुढचा सगळा करून घेऊया. आता आपण पाणी घेऊन पीठ आधी तयार करून घेऊया. आता आपण पीठ घेतलं बघा. पीठ घेतलं त्याच्यात आता मीठ टाकूया थोडं. आणि पाणी टाकूया. पाणी टाकून ढवळून घेऊया. या गरम पाणी टाकूची गरज नाही. गरम टाकणार नाही पाणी. गरम कशा टाकतो? अर्धवट माहिती. आंबोळीचं पीठ असतं त्याच्यात कोमट पाणी टाकतं. तर आता सध्या आम्ही आंबोळीचं पीठ बंदच केला. कारण काय होतं, जास्त बनवलं का नंतर मग जास्त दिवस राहिलं तर खराब होतं. आणि ह्या घावण्याचं पीठ आता तांदूळ धुवून सुकवून दळलेलं असतं. आता मी दाखवते घावणे काढून. मिठाचा अंदाज घेऊन मीठ टाकू गोया. कारण कसं होतं पाणी टाकल्यानंतर आपल्या किती आळवणी हवे किंवा खार म्हणजे मीठ कितपत लागतं तशा अंदाजे टाकायचं. ह्यामुळं पीठ मी इतक्या घेतलंय पातळ. हे बघा यात किती होते गावणे तरी? बघूया आता किती होतं. इतका अंदाज नाही. तर बघूया किती गावणे जातं. आता आपण घावणं घालून घेऊया. बघू शकता मस्त जाळी पडता. खावणार ह्या गोजून लावा. त्याला ढाकणा ठेव बाय. आणि आता 7 कप्पे घावणे कसे काढतात ते. चूल घालून अर्धा अर्धा पलटीत राहावया. कधी बघू नाही तर आता बघून घ्यावा कसे करतात ते. आणि तुम्ही पण घरी ट्राय करा. बऱ्याच जणांचे म्हणजे ज्यांच्याकडे तशी वयस्कर माणसं आहेत ते बऱ्यापैकी करतात सणांका.
आता आपल्या काय करूचा, एका वाटेन चून घालूचा. हे बघा, आपण असं गुळसून पसरून घ्यावे त्याच्यावर. अर्ध्या घावण्यावर घालायचा. जास्त गोड नको असते तर थोडा थोडा घालायचं, जास्त नाही. गोड होईल असत तर जास्त चून घाला. मी तर थोडं असं पातळ पातळ घालते, कारण आता जास्त गोड खाऊची नाही. आता आपल्या घेऊ अर्धा घावणं असं पलटूचा. हे बघा, असं पलटून घेऊचा, बघू शकताय. आणि ह्या रवलेल्या भागावर आपल्या तेल लावून घावणं घालूचा. पलटी मारत राहू ही हां. आणि परत लावा लागतं काय घावण्याचं. कोणाचं घावण्याचं पीठ हवं असला, हां, घावण्याचं पीठ हवं असलं तर पण त्याच नंबर त्यात जो आपल्या मसाल्याच्या ऑर्डरसाठी नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मागवू शकताय. असं घालू बघा, परत झाकण ठेवायचं. एकच होतं ना. आपल्याला जितके पदार्थ हवेत, म्हणजे 7 कप्याचे करूचे असले तर 7 वेळा असा पलटी मारायचा. कमी हवे असले तर कमी वेळा पलटी मारायचं चून घालून. आता ह्याच्यावर चून टाकायचा. आता आपल्या ह्या वाटेन पलटी मारूची आहे. हे बघा, असे जाड होतं पण खूप. आपण 2च याचं काढूया, नाही तर कसं होता ना, तर खालचं याचून आहे ना, तर असं गुळ वितळत आला आणि मग ते खाली काळा होता. आपण या 2चंच काढूया. असं उचलून पण तर जड जातं ना. हॅलो. पण आता काय करूया, ह्या प्लेटीत काढून घेऊया. एक घावणं तर रेडी झालो आपलं. तर आपण या 2 याचंच केलं. अजून जाड होता काय. तर अजून म्हणजे आपल्याला जर 7 कप्या हवे असले तर असं 7 वेळा पलटी मारायचा. तर आम्ही असं 2-2च करून घेऊया, नाही तर तो खूप जाड आणि नंतर असं उचलताना पण थोडं कठीण पडतं. 2च काढूया असं. आता हे असे आम्ही घावणे काढून घेऊया सगळे. एक घावणं तर आपलं रेडी झालो. आता बघूया अजून किती होतात ते. बघू शकता आपल्याकडे जर चून होता त्याच्यात इतकेच घावणे झाले. 1 2 3. एक आणि इकडे 2 असत, 3 घावणे झाले. गुळ एकदम मेल्ट होता. आणि खरपूस मस्त लागतं. आपल्याकडे असं चिकन त्याच्याबरोबर गोड घावणे. आणि अजिबात मेन म्हणजे चिकटणत नाही, गिजगिजीत होत नाही, एकदम सुटसुटीत घावणे होतं. तेव्हा बघू शकताय. तव्यामध्ये काय पीठ म्हणजे कसं काय काय जणांचं होतं, काय घावणे चिकटतात, काय होतात किंवा गिजगिजीत होतं. पीठ जर जास्त पातळ झालं तरच गिजगिजीत होतं ते एकदम सुटसुटीत होतं. आता हे होते मी साधे काढून घेतोय. तोपर्यंत घेऊन जा, सगळं टेस्ट करा. ठेवते ना देऊया ना. नाही, जेव्हा चिकन बरोबर गोड काय खातात आधी खाऊन घ्या ते. त्यात हॉलमध्ये घेऊन जाऊया, दादागानी बोलवूया. दादा आता टेस्ट करून बघता. दादा विचारा कसे झाले. रेडी असा घावणं आहे बघा, आतमध्ये मस्त भरलेलो हा. अरे आले सोबत आलो आई, भारी आले. पुरणपोळीपेक्षा बरा काय. पप्पा तुम्ही आपण बघा. 1 नंबर, 1 माणूस खाऊ शकता. मिलिंद ट्राय करतो. केक कापानी आपलं लाव प्रत्येकानं आपल्या वाटेचं कापून घेऊ. समजला काय. तुको आहे तेवढं घे, हक्को तक्को घे. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे घेऊ तो. हॅपी बर्थडे. क्या शेफ बनेगा तू. काय मिलिंद, हे दिवस भाऊ जेले आता आपला. आपण कापतो, सांग घे कॅश कर. करूया.
खाऊन सांग कसा आला. भाया एक नंबर टेस्ट भारी आले. पप्पा पण असं कशा आले पप्पा. हा एक दुकान घालून द्यावं मग. एक नंबर तुम्ही करून बघावं. अंगणवाडी 7 रुपये गावी. हा एक स्टॉल लावून द्यावं एक आता. मामीचं झटपट काम पण एक नंबर. आपण पण खाऊन बघूया. पुरणपोळीपेक्षा भारी लागला काय. एक बदल झाला. काय काय काहीतरी झालं. भारीच झाले. मस्त लागतं गोड एकदम. ही कशाले खूप मस्त. आईनच केल्या ना. सगळं अचानक पण केलेलं मस्त आता. घावण्यापेक्षा वगैरे पुरणपोळी हा. तरी चांगले झाले. नुसतं गावनो मी म्हणजे खाणे नाही एक पण गावनो चाहत ना मी खाणे नाही असं नाही की आम्ही कोकणात राहतो म्हणजे खाऊकच जाया पण असं जमणार नाही खाऊक जास्त अर्ध खाली एका पोट भरल्यासारखे वाटतात पण आज एक नंबर. आणि आम्ही घरात केलं म्हणून चांगले झाले असं नाही, खरंच भारी झाले. हा. तुम्ही पण घरात ट्राय करा. रेसिपी काय व्हिडिओ दिसली का. एकदम 7 कापेचे केलं ना आता खूप उंच मोठा होता आणि मग आता खाताना पण कंटाळा ना सात वाटत. कापायचं म्हणजे. हे आता 2 सात वेळा फोड layer करू. करूचे असतात 7 लेअर करतात मग ते 7 कापेच्या गावाने देऊया की नको. खा त्याला तिकडं काम चालू आहे म्हणजे मसाल्याची ऑर्डर चालू आहे. रिप्लाय देता आणि मस्त वाटला. आजच्या दिवसात आमका एक 10 किलोची ऑर्डर 12 किलोची एक असे मोठे ऑर्डर येले. ऑर्डर येतच असतात पण 1 किलो 1.5 किलो अशा 5 किलो पर्यंत 5 किलो 7 मोठं. किलो हा. पण आज 2 मोठे ऑर्डर दिले. एक 12 किलोची आहे एक 10 किलोची आहे. म्हणजे सीझन चालू आहे म्हणजे Season चालू दुसरं झाला, कुठं हा. चालू. मिरची महाग जाते त्याच्यामुळे लोक अगोदरच गेले झालीच महाग झाली rate कसं ना वाढली. हा. आमचे जे असत ना रेग्युलर कस्टमर त्यांनी गेल्या वर्षी जास्त क्वांटिटी घेतलेली म्हणून आता खाऊ ना तेवढ्यातच ऑर्डर देऊ स्टार्ट झालेले असत रिपीट कस्टमर मस्त एक नंबर. आता गावनं खाऊन घेऊया. परत आता ऑर्डर सुद्धा भरीची असतले. तर आता व्हिडिओचं शेवट करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. पेटवून टाका.